एकतर आम्हाला सगळ्यांना आणि काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारातून मुक्त केले, त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स मध्ये आता बघा भ्रष्टाचार आता काय देवेंद्रजी बोलले जे जातीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काय 1500 रुपयाची तिकीट पत्रकार हे म्हणाले मला पत्रकार यावं तरी तुमच्या ठिकाणी म्हटलं माझ्यावर कशावर घेतलं आणि जरी केली असतील तर हे जन्माला आलेला बेटर भ्रष्टाचारी असण्यापेक्षा त्याच्यातून आम्हाला बीजेपीने आम्हालाही मुक्त केला ह्यांनाही मुक्त केलं. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी याच्यातून मुक्त आहे. आता उस रास्ते पे फिरसे नाही जा. त्यामुळे असं सरकार आपण आणलं पाहिजे आता जे लोकांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. क्रांती महाराष्ट्रात घडवली. आतापर्यंतची सगळी गेल्या कंपन्या दुसरीकडे परत आणायची. चांगलं प्रशासन पारदर्शक प्रशासन आपल्याला या राज्याला द्यायचंय आणि महाराष्ट्राची आन पान निशान या ठिकाणी म्हणून घालवली ना ती परत आपल्याला आणण्याची जबाबदारी आज आपल्याला लोक फार अपेक्षेने आपल्याला. मी सांगते ना मी 1.5 लाख मतांनी जेव्हा निवडून आले ना तर मी अमोलदादाला फोन केला म्हणून अमोलदादा ही बहुत खतरनाक चीज हो गई है. मला म्हणतो हो बघायला ताई आपल्या जबाबदारी वाटते विचार करा. 8 जेव्हा आम्ही आलो 30 आपण आलो तेव्हा आपली जबाबदारी काय वाटते मला. आता मला विचाराल तर कमी असतं तर आम्ही लढलो असतो. आता टेन्शन नाही लढतो की आपली लोकांनी एवढं आपल्याला प्रेम आणि विश्वास दाखवलाय आपल्याला किती करायला पाहिजे चिन्हाचे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्या टीमसाठी आपल्या सगळ्यांना पुढचे 90 दिवस तुम्हाला म्हणजे आपल्या इलेक्शनला 90 दिवस आहेत आशीर्वाद. अरे 10-15 नोव्हेंबरला इलेक्शन झालं कदाचित माहिती नाही आपल्याला. तर ते जर 90 दिवस पकडले आजपासून तर 10 दिवस गणपतीमध्ये 80 दिवस अजून 10 तारखेला दसऱ्यामध्ये नवरात्रमध्ये ते 20 गेले. ऍक्च्युअली राहिले 70 दिवस. त्याच्यातले दिवाळीचा आठवडा 10 दिवस जात असते 10 दिवस राहिले 60 दिवस. तर 2च महिन्याचा कालावधी पूर्ण राहिलेला आहे आपल्याला. त्यामुळे एकही दिवस वाया घालू नका. एक दिवस महत्वाचा. एक मिनिट चिन्ह पोहोचवलं. आणि मी कालच विनंती केली महाविकास आघाडीच्या की कॅन्डिडेट लवकर सांगा. काय त्याला आम्हाला सांगू नका कानात सांगा त्याला की तू कामाला लाग. आम्हाला सांगू कानाला सांगा तो करायला लागतो. काय काय एक तर एवढा चालू का तुमची किती गावात प्रत्येक पक्षाचा मान सन्मान सगळे करून आज पुन्हा एकदा आपण आला मनमोकळेपणे काही सूचना केल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानले. आणि तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत जी चिन्हाची तुम्ही सूचना केली अगदी तुमची मला मान्य. आता पुढच्या आठवड्यात जेव्हा मीटिंग होईल त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगितलं की आपल्या सगळ्या इंडिया अलायन्समध्ये जेवढे नेते आणि चिन्ह आहेत ती सगळी चिन्ह आणि सगळ्या नेत्यांची आता वक्फ बोर्डचं झालं किंवा आता पुढचं इलेक्शन. आता पुढच्या इलेक्शन मध्ये जागा वाटप कसा होईल. मला पत्रकार विचारतात किती सीट लढणार तर 238. मला काय फरक पडत म्हणा 31. आता कुणाल बाबा म्हणाले तुम्हाला वेळ द्यायला लागेल. कुणाल बाबा पुढचे 90 दिवस हे तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही आमच्या आयुष्यात बघा संघर्ष करून तुम्ही आम्हाला निवडून दिले अभी हमारी बात. तेव्हा कशात काय नव्हतं. वोट निवडून येईल का द्यायची काय गॅरंटी. आपल्याला 3 सीट देत होती ती बीजेपी. ते 45 आपण 30 शून्य विसरून गेले होते. पण ती आपले 31 आले तेव्हा त्या काळात कुणाला वाटलं होतं जसं लीड वाढत होते आपण बघत होता शोभादेवीची तर स्टोरी खूप चोरी आहे. म्हणजे तुम्ही त्या दिवशी लढला नव्हता लढला नसता कलेक्टर आणि सगळ्यांबरोबर लक्षात एका सिरिया सगळ्यांचं टीमचं कौतुक केलं पाहिजे की शोभाताईच्या काउंटिंगला तुम्ही बघा ते शब्दांचे खेळ करत राहतात. आम्हाला तर सवय झाली म्हणजे मी जिथे बसते तिथे पार्लमेंट मध्ये तुम्ही बसलाय तिथे अदृश्य शक्ती आणि त्यांची सगळी गँग बसते. आणि ते वक्फ बोर्डचं जेव्हा त्यांनी बिल आणलं ना एक तर ते आम्हाला कळलंच नाही. ते आम्हाला वर्तमानपत्रातून कळलं. आता एवढं महत्वाचं बिल प्रत्येक बिल महत्वाचंच तर ते आणताना आम्हाला वर्तमानपत्र पार्लमेंट आज वर्तमानपत्रात वाचणार त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणले नाही असं कसं नाही असं काय म्हटलं मग वर्तमानपत्र आलंच कसं. बिल आधी वर्तमानपत्र नंतर पार्लमेंटचा अपमान.
हे संविधानाच्या विरोधातली पहिली. त्याच्यानंतर मग आम्ही फार खाल्ला इथून चढवला. एक तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची ताकद वाढली. आधी आम्ही 100 होतो, आता 250 झालंय. त्याच्यामुळे ते उठले की सगळीच येतात आणि माहोल असा झालाय तिकडे की आम्ही नंबर बी वाढलोय पण विरोधात आहोत, पण आमच्याकडे चेहरे बघितले की आम्ही सत्तेत आहोत वाटतं. आणि ते शपथ घेऊन मंत्री बसले पण ते विरोधात आहेत असे चेहरे बघते. ते दुखी आत्मे दिसतात आणि आम्ही सुखी आणि ते आमची चेष्टा करतात. अरे विपक्ष में हो तो क्यों हंस रहे हो? हंसना भी मन है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.